संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ग्राम लाडनापूर येथील जागृत जगदंबा देवी मंदिरात माघ पौर्णिमेनिमित्त शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पंचक्रोशीतील भाविकांना जगदंबा देवी मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतल्याचे दिसून आले। सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या लाडनापूर गावात पुरातन जगदंबा देवीचे मंदिर असून याच परिसरात महाभारत कालखंडात 5 पांडवांनी काही दिवस वास्तव्य केल्याच्या आख्यायिका जाणकार सांगतात। तर 5 पांडवांच्या वास्तव्याच्या पाऊल खुणा म्हणून याच मंदिर परिसरात आजही भुयारी मार्गांचे अवशेष पाहावयास मिळतात। नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून जगदंबा देवीची सर्वदूर ख्याती असल्याने नवरात्र तसेच माघ पौर्णिमेच्या पर्वावर येथे भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। MCN न्यूज मराठी करिता सुनील दहिभजन, लाडनापूर। वर्षभर अडलेलं हे प्राचीन जुनं मंदिर आहे पांडवकालीन। तिथं आश्विन शुद्ध पौर्णिमेला प्रतिपदेला विजयादशमीपर्यंत नवरात्र प्रारंभ राहतो। त्याच्यानंतर माघशुद्ध पौर्णिमेला भव्य भंडारा असतो। पंचकोशातील सर्व मंडळी इथं उपस्थित असते। आणि पहिले पूर्वी असं होतं की सर्व वर्ण सांगितलं जातं, म्हणजे गळट परडी वगैरे हे करून त्याच्यामध्ये तेल वगैरे आणि सरकी वगैरे टाकून त्याचं एक दुकान तयार केलं जात आहे। असंख्य त्याच्यामध्ये लखलखलाचा लाल प्रकाश असते आणि त्या प्रकाशामध्ये ते वर्ण सांगितलं जातं। भव्य पांडवती पुढे ऐतिहासिक मंदिर असल्यामुळे इथं पांडवतीचा पांडव वास्तव्य झालेला आहे आणि पांडवाच्या जगदंबामध्ये सत्याचं प्रस्तावना झालेली आहे। असं हे तीर्थक्षेत्र म्हणजे